नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आजच्या घडामोडीवर प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाला 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी, सुधा मूर्ती. सुधा मूर्ती यांना 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराबद्दल माहिती पाहू. लोकमान्य टिळक स्मृती दिन 1 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जातो. सुरुवात आहे 1983. स्वरूप आहे 1,00,000 रुपये व स्मृतिचिन्ह. मोहीम दम हे आपल्या प्यारा भारत देशातील कितवे जागतिक वारसा स्थळ आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी, 43वे. मोहीम दम हे आपल्या प्यारा भारत देशातील 43वे जागतिक वारसा स्थळ आहे. माहिती पाहू. जागतिक वारसा दिवस हा 18 एप्रिल. जागतिक वारसा दिनाची 2024ची थीम आहे विविधता शोधा व एक आणि अनुभवा. आपल्या प्यारा भारत देशात 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यापैकी 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक व 1 खोगचिंड-जोगा राष्ट्रीय उद्यान मिश्र प्रकारचे आहे. जगभरात आपल्या प्यारा भारत देश हा 6व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र एकूण 6 वारसा स्थळे आहेत. नंबर 1, अजिंठा लेणी 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळाले. एलोरा लेणी 1983, एलिफंटा लेणी 1987, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 2004, पश्चिम घाट 2012 व मुंबई व्हिक्टोरिया ख्याती 2018 मध्ये स्थान मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 3, नुकतेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, सी.पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत सी.पी. राधाकृष्णन. लोकसभा सीट आहेत 48, राज्यसभा सीट आहेत 19 व विधानसभा सीट आहेत 288. राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. चांदोली राष्ट्रीय उद्यान, गोगामल राष्ट्रीय उद्यान व नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न क्रमांक 4, विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, नेदरलँड. नेदरलँड देशामध्ये विश्व हायड्रोजन 2024चे आयोजन करण्यात आले आहे. तर नेदरलँडची राजधानी आहे ॲम्स्टरडॅम व चलन आहे युरो. प्रश्न क्रमांक 5, फ्री फायर पोलार मिशन खालीलपैकी कोणत्या देशाची अंतराळ संस्था राबणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, अमेरिका. अमेरिका देशाची फ्री फायर पोलार मिशन अंतराळ संस्था राबणार आहे. माहिती पाहू. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. चलन आहे US डॉलर. राष्ट्रपती आहेत जो बायडन, 46वे राष्ट्रपती आहेत. अमेरिका अंतराळ संस्था आहे नासा. नासाचा फुलफॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झालेली आहे 29 जुलै 1958. मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 6, पताळ-2 निर्देशित रॉकेट प्रणालीची कोणत्या देशाने यशस्वी चाचणी घेतली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी, पाकिस्तान. पाकिस्तान देशाने पताळ-2 निर्देशित रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. चलन आहे पाकिस्तानी रुपया. राष्ट्रपती आहेत आरिफ अलवी व पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. प्रश्न क्रमांक 7, देशात एकूण कृषी स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, पहिल्या क्रमांकावर आपले महाराष्ट्र राज्य हे आहे. माहिती पाहू. देशात एकूण कृषी क्षेत्रापैकी 1708 स्टार्टअपपैकी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 226 आहेत. प्रश्न क्रमांक 8,
एशियन देशाच्या विदेशी मंत्र्याची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी लाओस. लाओस या देशामध्ये एशिया देशाची विदेशी मंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लाओस या देशाची राजधानी आहे व्हिएंटियन व चलन आहे लाओ कीप. प्रश्न क्रमांक 9. हरगोविंद सिंग धावल यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या महासंचालकपदी निवड झाली आहे. अंदमान निकोबारची राजधानी आहे इटानगर. केंद्रशासित प्रदेश म्हणून 21 जानेवारी 1972 मध्ये घोषित झाले आहे. राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनायक. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र शासनाच्या मोफत वीज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती HP पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ई 7.5 HP पर्यंत मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. माहिती पाहू. महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना ही 5 वर्षासाठी असणार आहे. त्यात एप्रिल 2024 ते मार्च 2024पर्यंत ही योजना असणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे 45 लाख शेतकऱ्यांना 5 वर्षे मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे.